मैदानामध्ये चला आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. खारकोपर टीम बॅटरी मैदानामध्ये आले. दोन्ही ऑफिशियल्स आपण पाठवा कारण सामना सुरू होणं गरजेचं आहे फार. आणि दोन्ही टीमचे 12 खेळाडू पाठवा प्लीज. नसेल तर सपोर्टर असलं तरी चालेल. 12 खेळाडू तेवढा आम्ही ड्रेस कोडमध्ये मॅनेज करतो प्रत्येक टीमला. चला फिल्डिंग लावून घ्या लगेचच प्लीज. खारकोपर वेळ घेऊ नका. आता बॅटरी मैदानामध्ये आलेले आहेत त्यामुळे आता आपण वेळ घेऊ नका. तीन सामने आतापर्यंत कव्हर केलेत. लगातार बॅक टू बॅक 2 सामने जिंकलेत जय बापदेव पालीनं. दमदार प्रदर्शन त्यांचं राहिले. आणि 3:07 झालेत. आपण याच्यानंतर 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यामुळे प्लीज थोडं फास्ट केला. मला वाटत नाही रोहित की एवढा वेळ संध्याकाळी राहील आपल्याकडे. त्यामुळे संघ सुपर 10 मध्ये पोहोचलाय असं आम्ही जाहीर करतो. ते ऑर्गनायझर टीमवर आहे. ते काय सांगतायत त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. कारण तुमच्या अपोजिट खेळणार टीम मी लवकर आली पाहिजे. या गोष्टी असतात. आयोजकांच्या डोक्याला भरपूर हॅडॅक असतं. सगळ्यात मोठं टेन्शन असतं की उद्या राऊंड असतो ना. आज काही टीम सांगतात की उद्या आम्हाला यायला जमणार नाही असं प्रॉब्लेम झालाय. तेव्हा एखादं टीम ॲडजस्ट करणं या सगळ्यात मोठं डोक्याला टेन्शन असतं. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. सलामीवीर खेळाडू मैदानामध्ये आलेत. स्ट्रायकर एंडकडे जयेश पाटील, नॉस्ट्रायकर एंडकडे सुजा मस्कर आणि बॉलिंग ट्रॅकवर पहिले षटक घेऊन आलेले आहेत प्रतीक पाटील. 3 यंगस्टर्स दर्जेदार खेळाडू प्रतीक पाटील, सूर्या मस्कर. पीपीएल मध्ये दमदार योगदान दोन्ही खेळाडूंचा राहिलंय. सज्ज होता पहिला बॉल फिरून खेळायचा प्रयत्न केला होता आणि ते बॅटच्या रडारमध्ये हा बॉल आलेला नाही. या स्लोअर वनचा वापर डॉट बॉल न सुरुवात झाली. फार महत्वाची लढत आहे परंतु टेनिस क्रिकेटचा हंगाम अनेश किती मोठी स्पर्धा असू द्या प्रेक्षकांची उपस्थिती एवढीच बघायला मिळते. आजकाल भरपूर ठिकाणी टुर्नामेंट सुरू आहेत. जवळपास आजच चेक केलं मला वाटतं 10-12 ठिकाणी कमीत कमी टुर्नामेंट सुरू असतील कमीत कमी. त्यामुळे प्रेक्षक कुठे कुठे जातील आणि किती लोक एका लाईव्ह वाहिनीवर जोडले जाऊ शकतात ची चर्चा सातत्यानं होते. समर्थ लाईव्ह इव्हेंट्स आणि ऐकविरा इव्हेंट्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ही स्पर्धा लाईव्ह बघता येईल. प्रतीक पाटीलनं बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकले जयेश पाटीलच्या अगेन्स्ट. कारण अनेक वेळा स्विंग करण्याची क्षमता प्रतीक पाटीलची ती विकेट हॅट्रिक तो जल्लोष आम्ही बघितला. यावेळेस पुढे सरसवले त्याच्यानंतर फटका टोलवला प्रयत्न केले फिल्डरनं. आणि इथे हा मोठा फटका अगदी 6 रन षटकार इथे बघतोय. षटकार आला मागील बॉलवर. पुन्हा एकदा पाठीमागचा एरिया लेफ्ट हँडेड गोलंदाज अगदी लेफ्ट हँडेड बॅटर बघायला मिळतं आणि त्याच्या समोर जो
लेग ब्रेकचा वापर होतोय. अर्थातच ऑफ ब्रेक आहे परंतु लेग ब्रेक ठरतोय लेफ्ट हँडेडसाठी, परंतु फुटवर्कनं फार चांगल्या पद्धतीनं हे फटके तिथे टोलवले जात आहेत. मागे 2 बॉलमध्ये रन आले 10. थँक्यू डीजे. प्रतीक पाटील पहिले 2 बॉल बॉलरने आपल्या नावी केले, त्याच्यानंतर बॅटर नाही बॅटल आहे यावेळेस. ओव्हर द अगदी बाउंड्री लाईन, अगदी हा परफेक्टली टायमिंग न केलेला हा फटका होता. जयेश पाटीलच्या बॅटमधून षटकार. हा षटकार आलाय जयेश पाटीलला चांगला आता मैदानामध्ये सूर गवसलाय. रिक्स आली आहे खरं तर प्रत्येक पाटीलची बॉलिंग. 2 पाटील आमने सामने, अगदी हाही तेवढा चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो अगदी तिथे बघायला मिळालेला आहे. पहिले षटक जे आता समाप्त झालं आणि पहिल्या षटकामध्ये जरी सुरुवात 2 डॉट बॉल झाली असली तरी हे 17 रन आलेले आहेत या पहिल्या ओव्हरमध्ये. चांगला सुरुवात मैदानामध्ये मिहिका 11 हर्ष स्मृती मोहो या टीमकडून. पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकले गेले आणि 17 रन त्यामध्ये आलेले आहेत. बिनबाद सुरुवात होत असताना मिहिका 11 हर्ष स्मृती श्री गणेश मोहो या टीमकडून जन्मान खारकोपर विरुद्ध खेळत असताना सध्या सेकंड ओव्हर मला आता आघात होते आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेत. हर्ष ड्राईव्ह केला बॉलला, पाठीमागे फिल्डर आहे, डीप काऊ कोणापर्यंत पोहोचले फिल्डर. एका हातानं तो बॉल तिथे उचलण्याचा प्रयत्न आणि मिळालेल्या वेळेमध्ये 2 रन पूर्ण केले तर 2 बॅटरनं. किती धावांची इन्व्हेस्टमेंट होईल आपल्याला बघायचं आहे, कारण पहिली मॅच 70 धावांचं टार्गेट, दुसऱ्या मॅचमध्ये अगदी जवळपास 84 धावांचं करून 85 धावांचं टार्गेट होतं. मागील मॅचमध्ये आपण बघितलं 62 धावांचं आव्हान. आज भरपूर रन बनतायत कारण तेवढ्या चांगल्या टीम. हो पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता, लेग साईडला टार्गेट करायचं होतं. वाईड लाईनच्या अगदी मला वाटतं 2 ते 3 इंच बॉल आतमधून गेला असा विकेट किपरकडे. डॉट बॉलला सुरुवात झाली या ओव्हरमध्ये. स्ट्रायकर एंडकडे येत असता क्षणी अगदी जयेश पाटीलकडून सर्वचे सर्व 8 बॉल त्याने आतापर्यंत खेळत चांगला रन खेळत. शॉर्ट बॉल होता, हुक केला बॉलला आणि बॉल जाईल गॅप मध्ये. भरपूर शॉर्ट लेन, चौकार, 4 रन. स्कोरिंग शॉट मागील बॉलवर आले, जो खराब बॉल होता, चुकीचा बॉल होता आणि तो सहजरित्या दिशा देत असताना चौकार त्यानं जयेश पाटीलला दाखवलाय. स्कोरबोर्डवर 23 धावा आणि सगळ्या रन आतापर्यंत जयेश पाटीलच्याच बॅटमधून आले. सूर्याला अजूनही स्ट्राईक मिळालेले नाहीये, त्यामुळं हर्ष गोलंदाजी करतोय. 6 रन आले त्या 3 बॉलमध्ये. पुन्हा एकदा पुढे सरकले, बॅटच्या रडार मध्ये आकाशाला गवसरी घालत असताना गेला डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. फलंदाजी सध्या सूर्य मस्कर नॉसा गेनकडे अगदी मनमुराद आनंद घेते जयेश पाटीलच्या इनिंगचा, कारण सगळ्याच्या सगळ्या रन 29 त्याने आतापर्यंत आपल्या बॅटमधून केलेत.
बॉलची मागणी केली जाते. नवीन बॉलची मागणी होते त्यामुळे द्यावा लागेल. कोणत्या क्षणी हरवला तर तुम्हाला नवीन बॉल दिला जातो. सुरा तुम्ही प्लीज मॅच आपल्याला स्टार्ट करायचं. बॉल मिळता क्षणी तो येईल मैदानात, नंतर तो मॅच बॉल दिला जाईल तुम्हाला. आजकाल तर टेनिस क्रिकेट अगदी फार फास्ट झाला. निविया बॉल देखील आपण बघतो सर्वत्र टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असं मानलं जातं का निविया बॉल दोन्ही बाजूने ॲडव्हान्टेज असतो, परंतु त्यावरही आता भरपूर रन म्हणायला लागलेत. एकोणतीस धावा आहेत या षटकारांना ऑन बोर्डवर. पहिले 9 एकूण 10 चेंडूचा खेळ संपलाय. दुसरं पॉवर प्ले सध्या मैदानामध्ये सुरू आहे. जयेश पुन्हा एकदा ऑन अ स्ट्राईक. अगदी हा वाईट यॉर्क केला तिथे. बॉल पकडण्याचा अंदाज थोडा वेगळा होता फिल्डरचा, परंतु एक रन तिथे पूर्ण केली जाईल. फिल्डिंगमध्ये काही बदलाव करावे लागतात वारंवार. लॉंग ऑफचा फिल्डर मिड ऑफ मध्ये आलाय, त्यामुळे ते थोडंसं मिड विकेट लॉंग ऑन आणि एक खेळाडू तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बघायला मिळेल आउट ऑफ दिस सर्कल, आणि त्यासाठी मिड ऑफ आणि मिड ऑन उभा केला आलाय. क्रॉस बॅटनं खेळायचा प्रयत्न होता सूर्याचा या बॉलवर. डॉट बॉल इथे आलाय. षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 17 धावा प्रतीक पाटीलच्या, तर या ओव्हरमध्ये हर्षनं खर्च केले 13 रन बिनबाद. बॅटिंग करत असताना मोह संघ पोहोचलाय 30 वर. पहिली 2 पॉवर प्लेचे आता षटक संपलेत आणि फिल्डिंगमध्ये आता बदलाव होईल. 5 खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या बंधनातून बाहेर बघायला मिळतील आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये अगदी बघायचं किती रन करण्यामध्ये सक्षम ठरेल संघ उर्वरित 3 ओव्हरमध्ये, कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये 30 रन आलेत. आयुष कोदले आलाय, यंग टॅलेंट. जॉन कोपरगावचा हा उभरता सितारा, सर्व फॉर्मॅटमध्ये ऑलराऊंडर खेळाडू. एक नवीन यंगस्टर्स आणि समोर जयेश पाटीलचं त्याला चॅलेंज आहे. हो थोडंसं ऑफ ब्रेक कटर त्यांनी केला तिथे पाठीमागे फिल्डर आहेत. एक रन बनेल. सिंगलला सुरुवात झाली या षटकाची. अगदी एक धावेनं दोन्ही स्विंग तो करतो आणि समोर लेफ्ट हँडेड खेळाडू होता जयेश. पहिल्यांदा सूर्य स्ट्रायकर रेंजकडे मागील 13 बॉलमध्ये, दुसऱ्यांदा, कारण याच्या अगोदर त्यांना डॉट खेळला होता. नेक्स्ट दोन्ही टीम देखील सज्ज आहेत. बेलवली आणि पलसपे देखील वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. चांगली मॅच रंगेल या दोन्ही टीम मध्ये देखील. पहिल्या फेरीतील अंतिम सामना बघायला मिळेल. सूर्यासाठी शॉर्ट लेंथ होती आणि त्यावर हॅमर केला बॉल. चाला डीप मिड विकेटला चांगली फिल्डिंग. थोडा वेळ जरूर घेतलाय परंतु एकच रन मिळेल. चांगला थ्रो तिथे झालाय. 2 बॉलमध्ये 2 सिंगल येत आहेत. आयुष कोहली बॉलिंग ट्रॅकवर यावेळेस थोडं पुढे करण्याचा विचार होता, त्यामध्ये ऑफ ब्रेक अजून बॉल दूर गेला. व्हाईट बॉलचा इशारा केलाय. सचिन मोरे जे सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतो. चांगली सगळ्यांनी पंचांची भूमिका पार पाडली आहे रिस्पॉन्सिबिलिटी घेत असताना, परंतु यावेळेस हा स्लॉट मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर खेचून मारलेला हा षटकार.
13 बॉलमध्ये 37 धावांची त्याची मॅरेथॉन इनिंग आणि सांघिक टोटल 39 धावा सध्या फलकावर बघायला मिळतात. तो मॅच बॉल आता मैदानामध्ये येतोय जो प्रत्येक टीमला हवा असं वाटतो बॅटिंग करणाऱ्या स्पेशली टीमसाठी. षटकाराने धावसंख्येची पोहोचले 39 वर एक मोठ्या टार्गेटकडे सध्या वाटचाल करतोय आदरणीय प्रवीण शेठ म्हात्रे उपसरपंच. त्यांनी पुरस्कृत केलेला संगम सोडून दिला बॉलला. चला सुदैवानं फर्स्ट स्लिप मध्ये बॅकअप मिळालं. अजून एक वाईट लांबले षटक. मागील 3 बॉल खराब डिलिव्हर्ड केलेत आयुषनं. पहिले 2 बॉल सुरुवात चांगली झाली होती. मानसिक संतुलन या खेळामध्ये फार महत्वाचं राहिलंय प्रत्येक खेळाडूसाठी असतो देखील. पुन्हा एकदा बघत आहेत पंच. आणखी एक वाईट आलाय. नो बॉल. व्हाईट बॉल साठी तुमच्याकडे DRS आहे. जेव्हा तुम्हाला उपयोग गरज लागेल तेव्हा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. 3 अवांतर चेंडू आले त्या ओव्हरमध्ये. यावेळेस पाठीमागे ठेवली शॉर्ट हँड पुल केलाय. बॉल चाललाय प्रेक्षक दीर्घामध्ये. अजून एक लॉंग हिट षटकार. धावसंख्येला एक वेगळा आकार मिळाला. हे षटक थोडं मोठं होते. सतरा रन खर्च केलेले आहेत आयुषनं या ओव्हरमध्ये. अजून 2 बॉल डिलिव्हर करायचे या ओव्हरचे. त्यामुळे हे षटक तेवढंच चांगलं राहिलंय. पहिल्या ओव्हरमध्ये देखील 17 रन आले होते. दुसऱ्या ओव्हरमध्ये 13. याही ओव्हरमध्ये त्याच डबल डिजिटमध्ये थोडी बॅटिंग पेसला ॲडव्हान्टेज राहिलाय या पिचचा. कारण एक चांगली विकेट जे नाव सध्या विकेट बनवण्यामध्ये फार अग्रगणित राहिले आहे ते धीरज मोरबेकर. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड गॅप शॉट सिलेक्शन. डी बॅकवर्ड पॉइंट कडे आलेला आणखीन एक शानदार चौकार. जयेश पाटील खेळतो वैयक्तिक 47 वर. धावसंख्या झाली 51. 15 बॉल 47 धावांची इनिंग त्याने आतापर्यंत साकारली. सोडून दिला या बॉलला. जाऊ दिले. एक्स्ट्रा रन येते याकडे कॉन्सन्ट्रेट केला. आणखीन एक वाईट आलाय. आयुष ती लेंथ आणि लाईन त्याला अजून मिळालेला नाहीये ज्यासाठी ओळखला जातो. जयेश पाटील पुढे निघाले आणि अर्धशतक पूर्ण. स्पर्धेचा आजच्या दिवसातील 3रा अर्धशतक. आणि मला वाटतं जयेश या सीझनचं पहिलं अर्धशतक पूर्ण होतं. अभिनंदन जयेश पाटील. आपली बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. अभिनंदन. बाला त्याच्यानंतर त्याच इनिंग मध्ये राहुल गडगे टेंबोडे. ते एकाच मॅच मध्ये 2 अर्धशतक 17 षटकार लागले होते त्या पूर्ण मॅच मध्ये. आणि आता पुन्हा एकदा 3रा अर्धशतक आजच्या दिवसातील या स्पर्धेतील मला माहिती नाही परंतु जयेश पाटील फार डेंजरस बॅटिंग त्याने आज केले. सूर्याला निश्चिंत त्यांनी केले. 4 अर्धशतक झालेत या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये ज्यापैकी आज दिवसभरामध्ये आतापर्यंत 3 आलेत. अजून 2 मॅचेस यानंतर होतील. एक इनिंग बाकी आहे.
हर्षल ठाकूर एक चांगला ऑलराऊंडर खारकोपरचा सध्या मैदानात दाखल झालाय. गोलंदाजच्या मार्कवर 58 रन झळकतात. सूर्या ऑन स्ट्राईक. एकही मोठा फटका सूर्याच्या बॅटमधून बघायला मिळाला नव्हता आणि ते अगदी बाद होऊन परतावे लागते. मला वाटतं LBW धावसंख्या फळक अगदी आपण बघतोय 58 थांबले. पहिला ब्रेक थ्रू देण्यामध्ये यशस्वी ठरला हर्षल ठाकूर. नवीन बॅटर मैदानामध्ये मिथुन पाटील बॅटिंगसाठी आलेत. एक भरपूर दिवस झाले की मिथुन पाटीलच्या बॅटमध्ये एक मोठी इनिंग बघायला मिळाली नाहीये, परंतु आज ती संधी त्याच्याकडे. समोर चॅलेंज हर्षलचं होतं. पिक केला फक्त बॉलला. फिल्डर डाऊन द बॉल. प्रतीक पाटील चूक करणार नाही. जाईल त्याने टीपला आणि मिथुन पाटील वैयक्तिक शून्यवर तंबूच्या आश्रयाला. थांबली हर्षल ठाकूर बॅक टू बॅक 2 विकेट त्यांनी घेतले. विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर तो उभा आहे. आज बॅक टू बॅक फक्त 3 चौकार ते 2 वेळा बघायला मिळाले. विशाल शेख पाली या खेळाडूंना 2 इनिंग मध्ये ते बॅक टू बॅक 2 वेळा 3 चौकार दाखवले होते, परंतु सध्याची परिस्थिती सगळ्या जबाबदाऱ्या जयेश पाटीलच्या खांद्यावर आहेत. परंतु एका बाजूला हर्षल ऑन हॅट्रिक. रोहित आलाय. हॅट्रिक बॉल होता. सन्मानपूर्वक त्याने खेळून काढले. रन पूर्ण केले जाईल. या बॉलवर सिंगल. 59 रन ऑन बोर्डवर लागलेले आहेत. धावा चांगल्या आहेत. चांगली फाईट याच्यानंतरही तुम्हाला बघायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा बॅटिंगसाठी चेअरमन खारकोपर संघ उतरेल, परंतु टॉस साठी सज्जरार पोलीस पेसकाचे कॅप्टनने बेलवली राहुल अजय. पण दोघांना टॉस साठी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये लगेचच केला जाईल टॉस. हर्षद चांगलं षटक त्याचा सुरू आहे सध्या, कारण सुरुवातीला 2 विकेट घेऊन त्याने स्वतःला प्रूव्ह केलं आणि त्याच्यानंतर एक सिंगल आली आहे. क्रॉस बॅटने खेळायचं होतं इथे. जयेशला आपण बघतोय 1 रन इथे कंप्लीट सिंगल मिळेल. थोडं स्लो केलाय. जो फास्ट क्रिकेट खेळत होता मैदानामध्ये मेक 11 हर्ष स्मृती श्री गणेश मोहो. धावांची गती खुंटली आहे. मागील 4 बॉलमध्ये त्याला अंकुश लावण्याचं काम, स्टॉप करण्याचं काम केलं हर्षल ठाकूरनं. ची जबाबदारी त्याच्या खांद्यावर देण्यात आली. 5वा बॉल डिलिव्हर करतोय. राईट हँडेड बॅटवर रोहित पाठे ऑन साइड कडे होता आणि रोहित बॅट साईडला पाठवलाय. अगदी खेळाडू कक्षामध्ये षटकार. प्रत्येक षटकामध्ये किमान 1-2 मोठे हिट खेळलेच आहेत बॅटरनं. लोअर फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम केलंय. बॉल चला डीप मध्ये स्क्वेअर लेगला. फिल्डरनं थोडा वेग घेतलाय बॉल उचलण्यासाठी आणि या मिळालेल्या वेळेमध्ये 2 रन पूर्ण होत आहेत. ते षटक सुरुवातीचे 4 बॉल फार इफेक्टिव्ह राहिले, परंतु एक षटकार त्या ओव्हरमध्ये आलाच. त्यामुळे याही ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये 10 रन 2 विकेट. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 वर 2.
शुभागमन झाले त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत राजूदत्त ताठरे. वेलकम, हार्दिक स्वागत. ड्रिंक्स ब्रेक सध्या मैदानात सुरू आहे. थोडंसं स्कोरबोर्डकडे आपण लक्ष केंद्रित करूया. जयेश पाटीलचा विस्फोटक अंदाज, नॉट आउट ते अजून मैदानामध्ये खेळतोय. 17 बॉल 54 धावा केलेले जयेश पाटीलनं. रोहितने केले 3 बॉलमध्ये 9, एक षटकार त्यामध्ये. प्रतीक आज महागडे ठरले, 17 धावा त्याने केल्या. दिल्या हर्षनं 13 रन. त्याच्यानंतर आयुषनं 28 धावा दिलेत आणि हर्षनं 10 धावा देत असताना 2 विकेटी घेतलेत. अंतिम ओव्हर. उंच खेळत हवेत केलेत, मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. बऱ्याच क्रिया झालेत, बऱ्याच घडामोडी झालेत. पहिल्यांदा जेल ड्रॉप झाला, त्याच्यानंतर असं वाटलं की अगदी रन घेण्याचा प्रयत्न होतोय. नॉसकीनकडे खेळाडू बाद होईल, तो थ्रो तिथे केला परंतु हर्षलला तो थ्रो रिसीव्ह करता आला नाही. त्या कारणाचं पुन्हा एकदा रन घेण्याची संधी मिळाली. तिथे रन फायनली 1 रन पूर्ण झाली. बरंच काही घडले मैदानामध्ये. त्या मागील बॉल बाय हर्ष मसाय सज्ज झालेत बॉलिंग ट्रॅक पे. बॅटच्या रडार मध्ये आलाय बॉल, फिल्डर डाऊन द बॉल. चूक होणार नाही या ठिकाणी, टिपलाय जाईल. बॅटर आउट. आणि या ओव्हरमध्ये सुरुवातीला म्हणजे मागील 8 बॉलमध्ये 10 रन आणि 3 विकेट गेलेत. हर्ष जो अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये डेथ ओव्हरमध्ये तो बॉलिंग करतोय. 69 धावा उभारले गेलेत. प्रल्हाद आलाय बॉलिंग ट्रॅकवर. येता क्षणी त्याचं आक्रमण त्याला दाखवायचं होतं, येता क्षणी त्याला प्रहार करायचं होतं, कारण डेथ ओव्हरमध्ये याचं करायचं असतं आणि त्यामुळेच तुम्हाला आल्या मैदानात मोठ्या फटक्यानंच सुरुवात करायची असते. त्यामुळे फिल्डिंगमध्ये बदलाव होत आहेत. कव्हर्सला आतमध्ये बोलवल्याने एक्स्ट्रा कव्हरमध्ये आता फिल्डर पाठवलाय. ही थोडी बदल होती फिल्डिंगमध्ये. मागील बॉलमध्ये पुन्हा एकदा वाईट यॉर्कर करत असताना आणि तिथे डायरेक्ट हिट करायची संधी देखील होती परंतु पूर्ण केली जाईल रन. 70 रन कंप्लीट झालेत बॉलवर. चांगली बॅटिंग, भरपूर सपोर्ट सिस्टम आले. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. पण शेट म्हात्रे जरूर लाईव्ह ते पाहतात जेव्हा जेव्हा मैदानामध्ये येण्यासाठी वेळ मिळत नाही. टीमला पुरस्कृत म्हणून यंदा खूप चांगले त्यांनी योगदान दिलंय आणि निराश टीमने केलेलं नाहीये त्यांना. यावेळेस फटका चांगला आहे. जयेश बराच वेळ आता मैदानात शांत होता, स्ट्राईक त्याच्याकडे नव्हती परंतु येता क्षणी त्याचं पुन्हा एकदा तेच रूप दाखवलं. षटकार. मध्ये नॉन स्टॉप 61 धावांची मॅरेथॉन इनिंग जयेश पाटीलनं साकारली आहे. सोडून दिल्या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आम्हाला करतायत.
बॅटिंगची जबाबदारी फार वाढणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये. खारकोपरच्या बॅटरला इथे मनोबल घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल, कारण आता 77 धावा बोर्डवर लागले. 77. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. या पूर्वार्धाचा एक षटकार आला ऑलरेडी अगोदर. जयेश पाटील लेग साईडला खेळायचं होतं, मिस टायमिंग आहे त्याच्यामुळे बॉल ऑन साईडला गेला आणि आज जाईल तिथे टीपला जाईल. शेवटच्या बॉलवर तो बाद झालाय, परंतु ही त्याची दमदार 20 चेंडूमध्ये 61 धावांची इनिंग. तर 78 धावांचं आव्हान दिलंय मैदानामध्ये. जय हनुमान खारकोपर या संघाला 5 षटकामध्ये. ऐकूया पुन्हा एकदा डीजे नितीन यांचा आवाज. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला नंतर जॉईंट होत आहेत मनोहर पाटील. थँक्यू सो मच वैभव भोपी. तर मी विनंती करेन गावदेवी बेलवली संघाचा संघनायक आणि पळेसपे संघाचा संघनायक नाणेफेकीसाठी आपण लगेच यायचं. पहिल्या फेरीतील शेवटची लढत आहे. आजच्या दिवसामध्ये सुपर 10 मध्ये प्रवेश केलेला संघ ठरला जय बापदेव पाली संघ, ज्यांना प्रथम नितलस संघाला नमलं. फलंदाजी पाहिली 20 मध्ये 61 त्याने बनवल्या. कोणत्याही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही. सूर्या मस्कर 1 वरती परतला. मिथुन पाटील खातं उघडू शकला नाही आणि 9 धाव्यांचं योगदान तर रोहितचं आणि प्रल्हाद शिंदेनं 1 धाव बनवली. एकूण बनल्या 77. 78चं टार्गेट. तर पळसपे संघाचा संघनायक आणि बेलवली संघाचा संघनायक, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच संपर्क साधा. पळसपे संघाचा संघनायक पोहोचलाय. बेलवली संघाचा संघनायक. तर 2 संघनायक पोहोचलेत, पळसपे आणि त्यांच्या विरुद्ध बेलवली. मोरिया 11 पळसपे आणि गावदेवी बेलवली. नाणेफेक इथे संपन्न होईल. परेशदादा मस्कर यांच्या शुभ हस्ते. राजू ठाणगे विरुद्ध अजय पाटील.
हेड्स इज द कॉल फ्रॉम बेलवली. इट इज अ टेल. मोरिया 11 प्लस पे संघानं नाणेफेक जिंकले. दोन्ही संघांना देऊया आपण खूप सारे शुभेच्छा. तो लौट चलेंगे दोस्तों मैदान के अंदर. अच्छा मुकाबला देखने को मिलेगा. 78 रनों की दूरी अब पार करनी है मैदान के अंदर. पहली गेंद डॉट थी लेकिन दूसरी गेंद के ऊपर चौका बटोरा बल्लेबाज हर्षल ठाकुर और रंजीत पाटिल मैदान में मौजूद है. रोहित पाटे के हाथ में गेंदबाजी, जिनके पहली गेंद कमाल की थी लेकिन उसके बाद यह कमाल का स्ट्रोक अटेम्प्ट किया. 78 रन बिल्कुल बन सकते हैं क्योंकि इस मैदान के ऊपर आज के दिन जैसे वैभव ने भी जिक्र किया था कि पिछली 4 दिनों में केवल एक अर्धशतक हमने देखा और आज के दिन में ये चौथा मुकाबला जारी है और यहां पर हमने 3 अर्धशतक देखे. गेंदबाज तैयार रोहित पाटे. अच्छा स्ट्रोक है, कमाल की यह टाइमिंग है. गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा. 1 बाउंस चौका. पहली गेंद डॉट, दूसरे के ऊपर चौका, तीसरे के ऊपर चौका. लड़ाई करना हम भी जानते हैं, हम इन रनों का पीछा कर सकते हैं. ये दिखाने वाला, ये बताने वाला ये स्ट्रोक था. जबरदस्त बल्लेबाजी. हर्षल ठाकुर का मौजूद रहना जरूरी हो जाएगा क्योंकि जिस तरीके से 85 का पीछा कर रही थी टेम्बोडे क्रिकेट टीम, तब राहुल गड़गे की पारी आई थी 60 रनों की. उसी तरीके की पारी की तलाश रहेगी मैदान में जिस तरीके से जयेश पाटिल ने बल्लेबाजी की थी. खड़े खड़े स्ट्रोक कन्वर्ट करने की इस बार कोशिश थी. तेज आई गेंद, अपेक्षा से ज्यादा पेस नजर आई इस बार रोहित पाटिल की गेंद में. डॉट गेंद की समाप्ति होती है. पहली गेंद डॉट, लगातार 2 गेंदों के ऊपर 2 चौके और उसके बाद ये डॉट है. टीम की रन संख्या बिना नुकसान 8 रन 4 गेंदों के समाप्ति के बाद. जय हनुमान खारकोपर टीम. बल्ले का किनारा था, खिलाड़ी जरूर वहां पर मौजूद है. डॉट गेंद की समाप्ति होती हुई 3 डॉट गेंदे इस ओवर में अब तक. लगातार बड़े स्ट्रोक का प्रयास किया जा रहा है. 78 रनों का लंबा चेस है. दिल्ली यहां से काफी दूर है और वहां तक पहुंचने के लिए आपको हवा से बातें करते हुए पहुंचना होगा. बड़े स्ट्रोक दिखाने होंगे मैदान में. तेज आउटफील्ड, अच्छी विकेट मैदान के अंदर बल्लेबाजों के लिए मदद है और इसका फायदा उठा रहे आज के दिन बल्लेबाज. बल्ले के निचले हिस्से में गेंद आई, खिलाड़ी जरूर मौजूद. 1 रन जरूर मिलेगा, 1 से ज्यादा कुछ नहीं है. पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल बिना नुकसान. जय हनुमान खारकोपर 9. लेकिन इस हालात में, इस परिस्थिति में क्या इतना आसान बनेगा, यह भी देखने वाली बात है. क्योंकि शुरुआत दमदार होना क्रिकेट में बेहद जरूरी हो जाता है क्योंकि नींव अच्छी होगी तो इमारत भी ऊंची और मजबूत बनेगी और मजबूत इरादों के साथ मैदान के अंदर यहां पर बल्लेबाजी करनी होगी इन रनों का पीछा करने के लिए. अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता है. रन बने हैं टोटल 9 रन. जयेश पाटिल जिन्होंने 50 रनों की 61 रनों की शानदार और जानदार पारी खेली थी, वही खिलाड़ी मैदान के अंदर अब गेंदबाजी की कमान में. पावर प्ले का दूसरा ओवर फेंकेंगे. सामने होंगे बल्लेबाज हर्षल ठाकुर जिन्होंने 6 गेंदें खेली है. 9 का योगदान है लेकिन काम अभी तक समाप्त नहीं हुआ. बहुत बड़ा टारगेट है सामने जय हनुमान खारकोपर टीम के. पहली गेंद जयेश की. बल्ले का किनारा, खिलाड़ी मौजूद. खतरा. तीसरे अंपायर की मांग करी जा रही. खतरे में है रंजीत पाटिल. क्या मुकाबले में यहां पर यह टर्निंग पॉइंट साबित हो सकता है, यह भी देखने वाली बात है. तीसरे अंपायर के लिए रेफर किया गया है. क्लोज कॉल है. इट्स वेरी वेरी क्रूशियल एंड क्लोज डिसीजन.
आउट इज द कॉल. पहला खिलाड़ी मैदान के बाहर लोटा जरूरत नहीं थी उस रन की, मैं तो कहूंगा, लेकिन ये हर्षल ठाकुर का कॉल था. लेकिन बिल्कुल तैयार नहीं थे रंजीत पाटिल. डायमंड डक का शिकार बने. पहले ओवर में 9 आए हैं और यहां पर पहली गेंद के ऊपर रनआउट के रूप में सफलता. गति में मिश्रण किया, कमाल किए गेंद प्रतीक पाटिल. अब तीसरे नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं, लेकिन पूरी तरीके से मुकाबले में अब तक हावी नजर आ रही है मिहिका 11 हर्षल स्मृति मोह क्रिकेट टीम. टीम की रन संख्या बनी है 9 रन. गेंदबाजी के लिए गेंदबाज एक बार फिर से तैयार. जयेश पाटिल पहली 2 गेंदों के ऊपर कोई रन नहीं खर्चा. तीसरी गेंद प्रतीक के लिए गेंद थी. पीछे कोई खिलाड़ी तैनात नहीं है. 1 रन तो आसानी के साथ मिल जाएगा. दूसरे की ये कोशिश है, 2 रन भी मिलेंगे. सिंगल डबल से ज्यादा फर्क नहीं पड़ेगा. बैकअप अच्छा है. यहां पर हम जरूर देख सकते हैं 2 रन मिलेंगे. 2 रन की मदद से दहाई के आंकड़े को छूता हुआ यह स्कोर बोर्ड. रन बने हैं टोटल 11. जयेश पाटिल 3 गेंदे फेंकी है, अब तक 2 रन खर्च किए. 61 रनों की बल्ले से पारी आई थी. रोहित पाटिल शानदार शुरुआत, जिन्होंने पहले ओवर में केवल 9 रन खर्च किए थे. प्रतीक पाटिल के ऊपर अब पूरी जिम्मेदारी है. बल्ले का क्या अंदरूनी किनारा था और यहां पर गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिल जाएगा चौका. इसी चौके की मदद से रन बनेंगे टोटल 15. गेंदबाजी के लिए जयेश एक बार फिर से है तैयार. बड़े स्ट्रोक की तलाश थी. गेंद है हवा में. अन्वेष गेंद के नीचे, गलती नहीं होगी. और यहां पर एक और सफलता. प्रतीक पाटिल गोज. ओवर घट रहा है. 6 रन खर्च किए, एक सफलता नाम के ऊपर ही पूरी तरीके से दबाव में नजर आ रही है बल्लेबाजी करते समय जय हनुमान खारकोपर क्रिकेट टीम. 78 रनों का टारगेट था, लेकिन हर्षल ठाकुर पहली गेंद के ऊपर रन चुराने का प्रयास, विकेट भी चला गया, स्ट्राइक भी नहीं मिली. बिल्कुल दबाव में नजर आएंगे. 15 रन बने अब तक. क्या यह मुकाबला यहां से भी बनेगा, यह भी देखने वाली बात है. गेंदबाजी के लिए जयेश पाटिल इस ओवर की अंतिम गेंद लेकर चलेंगे धनेश भोईर के लिए. अच्छा स्ट्रोक, पीछे खिलाड़ी मौजूद है. समाधान मस्कर. रन मिलेगा यहां से केवल सिंगल. 2 ओवर की भी समाप्ति. 2 ओवर में 8 के धीमे औसत से चलती हुई 2 विकेट के नुकसान के ऊपर 16.
टारगेट अभी भी आने वाली 18 गेंदे 62 62 रनों की जरूरत है। रोहित पाठे आएंगे गेंदबाजी में अपने स्पेल के अंतिम ओवर में। पेस 30 गेंद के ऊपर, पीछे खिलाड़ी मौजूद है लेकिन पहुंच से गेंद दूर, गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा चौका। रन बनेंगे इसी चौके के मदद से 20 रन, 58 की जरूरत और है। अपील करी गई और यहां पर एलबीडब्ल्यू लेग बिफोर द विकेट, स्ट्रोक ऑफर नहीं किया था। इंपैक्ट कहां पर हुआ, पिचिंग कहां पर हुई, फर्क नहीं पड़ता और यहां पर अंपायर का इशारा आया, बल्लेबाज आउट। की दूरी अब भी पार करनी है, अभी भी स्ट्राइक के इंतजार में। हर्षल ठाकुर पहले ओवर की अंतिम गेंद के ऊपर सिंगल लिया था, उसके बाद दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर रनआउट के रूप में विकेट फेंका, तब से स्ट्राइक के इंतजार में। 20 रनों के ऊपर पारी, 3 विकेट के नुकसान के ऊपर। अब नया खिलाड़ी आयुष गोंदली। 2 गेंदें पूरी हो चुकी है। रोहित पाठे पहले ओवर में 9 रन दिए थे, इस ओवर में 1 चौका खाया लेकिन सफलता भी मिल जाएगी। नया खिलाड़ी अब आयुष, 5वें नंबर का यह खिलाड़ी है मैदान के अंदर। जबरदस्त मुकाबला होगा, क्या मुकाबले में रंग चढ़ेगा यह भी देखने वाली बात है। 20 रन स्कोर बोर्ड के ऊपर हम यकीनन देख सकते हैं। आने वाली गेंदें बचेगी यहां से 16 गेंदें और 58 की दूरी। इस बार भी ऊंचाई ज्यादा है, दूरी नहीं मिलेगी। एक और सफलता, अभी भी हर्षल ठाकुर से स्ट्राइक दूर है, एक और सफलता। गेंदबाज तैयार, ओवर द विकेट। यह अच्छा स्ट्रोक है, लॉन्ग लेग के क्षेत्र में पूरा इलाका खाली है, फिर भी पीछा किया जा रहा है सीमा रेखा के नजदीक, लेकिन गेंद रुकेगी नहीं इस बार, मिल जाएगा चौका। और जीतने के लिए 54 54 रनों की है आवश्यकता। रोहित पाठे इस बार है तैयार, ओवर द विकेट से ये गेंद। अच्छी गेंद है, अच्छी गेंद है। डॉट गेंद की समाप्ति होती हुई कोस रहे अपने आप को हर्षल ठाकुर। अभी तक स्ट्राइक के इंतजार में, पिछली 11 गेंदों से स्ट्राइक नहीं मिली। 13 गेंदें बचेगी और जीतने के लिए 54 54 रनों की है आवश्यकता। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार, रोहित पाठे इस ओवर के अंतिम गेंद लेकर। खिलाड़ी वहां पर जरूर मौजूद है, ये गेंद भी आएगी डॉट। अब आने वाली गेंदें 12 और जीतने के लिए 54 54 की है जरूरत।
और 54 रनों की अभी भी है जरूरत। सुमित मोरे पहली गेंद, खिलाड़ी पीछे जरूर मौजूद है, समाधान नाराज है अपने आप से, सर पे गेंद टकराई और गेंद सीमा पर चौका। जीतने के लिए 50 रनों की अभी भी दूरी है। हर्षल ठाकुर उम्मीदें लगाकर अभी तक मौजूद है। खिलाड़ी जरूर तैनात, जरूर अच्छी फील्डिंग। रोहित वहां पर जरूर मौजूद थे। डॉट गेंद की समाप्ति होती हुई आने वाली 10 गेंदें जीतने के लिए 50 की दूरी। मिहिका 11 हर्षल स्मृति मोहो क्रिकेट टीम थोड़ी सी हावी है। गेंदबाज तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश, सक्सेस मिल जाएगी। गेंद सीमा पार, सिक्सर। लेकिन बचपन का प्यार अभी बच्चों के साथ भी नजर आता है। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। एक बार फिर से सुमित मोरे, 9 गेंदें जीतने के लिए 44 की जरूरत है। खिलाड़ी पीछे मौजूद, एक रन तो मिल जाएगा इस बार। समाधान मस्कर, डॉट गेंद, माफ करना, रन नहीं लिया हर्षल ने। हर्षल ठाकुर स्ट्राइक रेंज के ऊपर मौजूद है और हर्षल स्मृति नाम से खेल रही है मोह क्रिकेट टीम। इसी टीम में वो खिलाड़ी खेलता था, हर्षल शांताराम पाटिल। कुछ महीने पहले इस दुनिया को अलविदा कहा, लेकिन उसकी याद में टीम अभी भी उसके नाम से खेलती है। इसी मैदान के ऊपर हर्षल का प्रदर्शन मुझे याद है, पिछले साल को वो मुकाबला था, अच्छी गेंदबाजी, अच्छी फील्डिंग करी थी। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। टीम की रन संख्या बनी है 34, समीकरण बचा है 7 गेंदे और 44 की दूरी। ओवर द विकेट से गेंदबाज तैयार है सुमित मोरे। अच्छा स्ट्रोक, खड़े खड़े, ताकत, टाइमिंग का सही इस्तेमाल, गेंद सीमा रेखा पार, सिक्सर। अब 6 गेंदें जीतने के लिए 38 की दूरी। नहीं है सूर्या, जयेश आपसे हम गुजारिश कर दें, एग्जैक्टली 4 बज चुके हैं शाम के और इस मुकाबले के बाद भी हमारे 2 मुकाबले बैलेंस है। अंधेरा जल्दी हो जाता है। 6 गेंदे और जीतने के लिए 38 रनों की अभी भी दूरी पार करनी है। अगला मुकाबला होगा मोरिया 11 प्लस पे और उनके खिलाफ खेलेगी गावदेवी बेलवली। और गावदेवी बेलवली क्रिकेट टीम के सपोर्ट में हमारे अजीज दोस्त समीर पाटिल 777, शेखर पाटिल, अनिल पाटिल मामा बिल्कुल यहां पर तशरीफ ला रहे, उनका भी स्वागत। बड़े स्ट्रोक की तलाश, गेंद हवा में काफी देर तक लहराई। मिथुन पाटिल, कोई गलती नहीं होगी और बल्लेबाज आउट। मानो हमने एक्शन रिप्ले देखा हो। एक और सफलता प्रहलाद शिंदे के नाम।
हैट्रिक बॉल, बड़े स्ट्रोक की तलाश, वो बड़ा स्ट्रोक मिल जाएगा। तीन गेंदों का सफर अभी भी बाकी है, जीतने के लिए 38 चाहिए थे, अब 32 चाहिए। तीन गेंदों का सफर अभी भी बाकी है। चौथी गेंद, प्रहलाद शिंदे है तैयार, गति में मिश्रण किया, इस बार छक्का बल्लेबाज को, विकेटों के पीछे सूर्या। दो गेंदों की औपचारिकता केवल बाकी है इस मुकाबले में। पूरी तरीके से मुकाबला गिरफ्त में है, इसमें पूरी तरीके से दादागिरी की थी पहले सत्र में, जहां पर 20 गेंदों में 61 बनाए थे। आमतौर पर सूर्या से वो हिटिंग एबिलिटी हम देखते हैं, लेकिन सूर्या खामोश थे, जयेश आज भरपूर बरसे। एक और अच्छी गेंद, कमाल की गेंदबाजी, पूरी तरीके से खामोश रखा है इन बल्लेबाजों को। हर्षल ठाकुर एकमात्र ऐसा खिलाड़ी था जिन्होंने कुछ रन बनाए थे, लेकिन रंजीत पाटिल का रन आउट, उसके बाद प्रतीक पाटिल का चलता बनना और लगभग 12 गेंदों तक ऑफ स्ट्राइक रहना हर्षल ठाकुर का, यह प्रमुख कारण थे इस मुकाबला जो दूर है यहां से जर्मन खारकोपर टीम से। और इसी के साथ मुकाबला जीता। और इस गेंद के ऊपर अंपायर सिग्नल, सचिन मोरे, ओव्हर की समाप्ती खाली। यस, तर सामना जिंकला मोहो संघानं। हर्षल स्मृती मिहिका 11 मोहो, कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्ड लक खारकोपर।